नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी। आज आपण पाहणार आहोत अमेरिकेत घन आणि द्रव पदार्थ म्हणजे सॉलिड आणि लिक्विड पदार्थ मोजण्यासाठी कुठले युनिट्स वापरतात। हे पहा, द्रव पदार्थ मोजण्यासाठी टीस्पून, टेबलस्पून, कप, फ्लुइड अंश, पाइंट, क्वार्ट आणि गॅलन हे युनिट्स वापरतात। हे सगळे लिक्विड पदार्थ मोजण्याचे युनिट्स आहेत। हे आपण एक एक पाहणार आहोत। पहिले युनिट आहे टीस्पून। 1 टीस्पून म्हणजे 5 ml असून मीठ, हळद, मसाले मोजण्यासाठी वापरतात। पुढचे युनिट आहे टेबलस्पून। 1 टेबलस्पून म्हणजे 15 ml असून तेल, दूध, मध मोजण्यासाठी वापरतात। पुढचे युनिट आहे कप। 1 कप म्हणजे US 8 फ्लुइड अंसेस। हा आहे मेजरमेंट कप। हा कप अमेरिकेतील मोजमापाचे एक युनिट आहे। खास करून स्वयंपाकघरात वापरतात। यामध्ये पाणी, दूध, तेल, ज्यूस इत्यादी मोजले जाते। हा कप पहा, दोन्ही बाजूने मोजमाप दाखवतो। एक बाजू मेट्रिक पद्धत मिलीलीटर किंवा लिटर दाखवते, तर दुसरी बाजू कप्समधील मोजमाप दाखवते। उदाहरणार्थ, जर 1 कप असेल तर तो 240 मिलीलीटर इतका असतो। या कपवर पहा, एका साईडला कप मेजरमेंट आहे आणि उजव्या साईडला फ्लुइड अंसेसमध्ये आहे। 1 फ्लुइड अंश म्हणजे 30 मिलीलीटर असते। इथे पहा, 8 फ्लुइड अंश म्हणजे 1 कप असतो। तसेच 16 फ्लुइड अंश म्हणजे 2 कप्स असतात, त्याला 1 पाइंट सुद्धा म्हणतात। तसेच 32 फ्लुइड अंश म्हणजे 4 कप्स असतात। 4 कप्सला 1 क्वार्ट पण म्हणतात। तसेच 128 फ्लुइड अंश म्हणजे 1 गॅलन असते। इथे पहा, हा आहे दुधाचा 1 गॅलनचा ड्रम। 1 गॅलन म्हणजे 3.78 लिटर्स। तसेच 1 गॅलन म्हणजे 4 क्वार्ट सुद्धा असतात आणि 1 गॅलन म्हणजे 16 कप सुद्धा असतात आणि 1 गॅलन म्हणजे 128 फ्लुइड अंश सुद्धा असते। हे पहा, 1 गॅलन म्हणजे 3.78 लिटर। इथे पहा, या तेलाच्या बॉटलवर 1 लिटर दाखवले आहे आणि 1 लिटर म्हणजे 33.8 फ्लुइड अंश दाखवलेले आहे। या डिश सोपवर पहा, 25 फ्लुइड अंश दाखवले आहे म्हणजे 739 मिलीलीटर। या ऑइल बॉटलवर पहा, इथे 34 फ्लुइड अंश म्हणजे 1 लिटर। तसेच या ऑइल बॉटलवर पहा, इथे तुम्हाला 68 फ्लुइड अंश दिसेल म्हणजे 2.1 क्वार्ट्स म्हणजेच 2 लिटर। तसेच या कोकोनट ऑइल बॉटलवर पहा, 2.48 लिटर्स म्हणजे 84 फ्लुइड अंसेस आहे। पुढे हा चार्ट पहा, कप्सचे फ्लुइड अंसेसमध्ये आणि फ्लुइड अंसेसचे मिलीलीटर्समध्ये कसे रूपांतर होते ते दिले आहे। या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता फ्लुइड अंसेसचे रूपांतर लिटर्समध्ये कसे केले जाते। पुढे पाहूयात घन म्हणजे सॉलिड पदार्थ मोजण्याचे युनिट्स। इथे घन पदार्थ जसे की तांदूळ, पीठ, साखर, फळे हे पाउंड्स आणि अंसेसमध्ये मोजतात। 1 पाउंड म्हणजे 16 अंसेस असते आणि 1 अंश म्हणजे 28.35 ग्रॅम्स असते। इथे कॉर्न स्टार्चवर पहा, नेट वेट लिहिलेले आहे 16 अंसेस म्हणजे 1 पाउंड म्हणजे 454 ग्रॅम। या बॅगवर पहा, नेट वेट 4 पाउंड्स लिहिले आहे म्हणजे 64 अंसेस म्हणजेच 1814 ग्रॅम। या मिठाच्या बॉटलवर पहा, नेट वेट 24 अंसेस लिहिले आहे म्हणजेच 1 पाउंड 8 ओझ म्हणजे 680 ग्रॅम। या खजुराच्या बॉक्सवर पहा, नेट वेट 907 ग्रॅम दिले आहे म्हणजे 32 अंसेस म्हणजेच 2 पाउंड्स। येथे बिल्समध्ये पहा, येलो ओनियन्स 5 LB, LB म्हणजे पाउंड्स। तसेच इथे खाली होल मिल्क आहे, ते गॅलनमध्ये लिहिलेले आहे। होल मिल्क 1 गॅलन, GL म्हणजे गॅलन असे बिल्समध्ये लिहिलेले असते। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।